लग्न करताय, मग ते लव्ह मॅरेज असू द्या की अरेंज मॅरेज असू द्या, लग्न करताना ना पुढच्या व्यक्तीने काही अपेक्षा ठेवल्या की मला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, तर मुळात पहिले तिथे लग्न करू नये. आणि तुम्हाला तरीही वाटत असेल की नाही आपली मुलगी सुखात राहील तर आपण दिलं पाहिजे, पण हा विचार करा की ते लोक आताच मागतायत आपल्याकडे, तर पुढे अजून ते किती मागतील, आपली मुलगी तिथे सुखात राहील का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जे लोक घेणार आहेत ना त्यांना पण मला एक सांगायचंय की आपल्या स्वतःमध्ये दम नाहीये का की आपण कुठली वस्तू असेल ती आपण कमवू शकतो. हा पण एक विचार करा. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो जी की खूप लोकांना माहिती असेल. खूप देवस्थानी आपण बघतो की ह्या गोष्टीचं दान झालं, त्या गोष्टीचं दान झालं, करोडोचं दान झालं, पण हे दान काहीच नाही. एक बाप आहे ना, लहानाची एक 25-26 वर्ष 30 वर्षापर्यंत वाढवलेली मुलगी एक कन्या दान करून टाकतो. ह्या दानपेक्षा ना काहीच मोठं दान नाहीये. तर प्रत्येक व्यक्तीला हे कळालं पाहिजे की आपण ना कुठल्या लोकांकडून पण ना काहीच घेतलं नाही पाहिजे. उलट हा विचार करायचा की तुम्ही मुलगी देताय ना तेच मोठं आहे खूप. आणि मला असं म्हणायचं, आजकालचे जे पण लोक आहेत ना देतात, हे देव ते देव, आपल्या मुलीचा संसार सुखीचा होईल, मला असं म्हणायचं काहीच करण्याची गरज नाहीये. कारण एंड ऑफ द डे ना तुम्हाला आता असं वाटत असेल की नाही आपल्या मुलीचा संसार चांगला होईल, तिचं आयुष्य, पण नंतर कधी असं काही झाल्यानंतर काय आत्महत्या होऊन जाते, नाही तर तिला छळ केला जातो, तेव्हा काय करणार? तेव्हा तो मग डिवोर्स झाला, हे झालं ते झालं. आणि किती पण केलं ना, तुम्हाला अजून एक सांगतो की समाज आणि आपले जे काय आपण इज्जतीसाठी की आपलं लग्न एकदम थाटामाटात झालं पाहिजे, पण ते फक्त जेवणासाठी येतात. त्यानंतर जे काही दुसऱ्या दिवसापासून जो काही छळ होईल, त्रास होईल, त्यासाठी कोणच नाहीये. ते फक्त मुलीचे आई वडील. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते? विचार करा थोडा.